लग्न न करता दोघा जणांना सोबत राहू शकता. लिव्ह इन रिलेशनशिप भारतामध्ये याला कायदेशीर मान्यता जरी नसली तरी याला गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य मानल्या जाऊ शकत नाही. याचं कारण आहे सुप्रीम कोर्टाने आजपर्यंत दिलेल्या वेगवेगळ्या प्रकरणातील वेगवेगळ्या खटल्यातील निकालांवर. काय की भारतीय राज्यघटना आहे, त्याचं कलम 21 आहे. त्या 21मध्ये सांगितले स्वातंत्र्याचा अधिकार सगळ्यांना आहे. मग स्वातंत्र्याचा अधिकार त्या जोडप्याला सुद्धा आहे. यानुसार त्याला एक प्रकारचं प्रोटेक्शन मिळालंय. सुप्रीम कोर्टाने ह्या गोष्टी सांगितल्यात. पण यासोबतच काही अधिकार सुद्धा आहेत. PWDVA ॲक्ट जो आहे, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, या अंतर्गत त्या महिलेला प्रोटेक्शन सुद्धा आहे, तिला पोटगी मागण्याचा अधिकार सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर यातून त्या महिला आणि पुरुषाच्या लिव्ह इन रिलेशनशिपच्या कालखंडात जर एखादं अपत्य असेल तर त्या मुलाला वारसाचा सुद्धा अधिकार मिळून जातो. या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु एक गोष्ट तुम्ही काळजी घ्या, लक्षात ठेवा, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यापूर्वी तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपचं एक कॉन्ट्रॅक्ट नक्की करून घ्या, ज्यानं तुमचे व्यवहार आणि तुमची संपत्ती प्रोटेक्टेड राहील. अशाच महत्त्वपूर्ण गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर लीगल किडा या माझ्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.